बेसन आणि भाकर मी घेऊन जाणार आहे आंदोलनस्थळी। त्या ठिकाणी कळालं की 2 दिवस झालं पाणी खाणं हे याचा तुटवडा आहे आणि माणसाचे खूप हाल होत आहेत। म्हणून चला म्हटलं गावाकडले पण लोक आलेले आहेत आणि आपल्याकडनं थोडंफार सहकार्य याच्याबद्दल मी हे थोडंसं खारीचा वाटा उचलला आणि घेऊन गेलो। आणि जाताना तेवढी काही ट्रॅफिक नव्हती, सुट्टीचा दिवस होता। दुपारचं म्हणजे 11:30 11:30 वाजले असतील मला निघायला। आणि पनवेल स्टेशनला आल्यानंतर इथं पण तेवढी गर्दी नव्हती, पण जसे जसे स्टेशन क्रॉस करत जात होतो तसे तसे आपले जे मराठा बांधव आहेत ते ॲड होत झालेले होते। आणि अशा प्रकारे 1.5 तासाचा प्रवास करून पनवेल टू CST मी आलेलो आहे CSTला। आणि इथं बघितलं तर प्रचंड गर्दी, मराठा भगवं वादळ या ठिकाणी दिसून आलं। आणि प्रत्येकजण इतका एन्जॉय करत होता, गावाकडून आलेला आहे असं वाटतच नव्हतं। अशा वातावरणात इतकं प्रसन्न वाटत होतं विचारू नका। आणि आमच्या गावातले जे लोक आहेत त्यांची भेट झाली, आमचे जे मित्रमंडळी आहेत त्यांची भेट झाली या ठिकाणी आणि खूप चांगलं वाटलं। खूप दिवसांना आपले जवळचे भेटल्यानंतर आणि हे जे वातावरण आहे गावाकडलं विचारू नका, असं आपलं असं वाटतंय। आणि काही लोक मैदानामध्ये आहेत, आझाद मैदानामध्ये, आणि काही अशी इकडं तिकडं आणि बसून काय करायचं म्हणून हे छोटेखानी खेळतायत म्हणा किंवा मोज मजा चालू आहे CST स्टेशनवरती। आणि इथं असं कोणत्या प्रकारचा त्रास नाही आंदोलकांचा, जे सामान्य लोक आहेत त्यांच्याकडनं असं दाखवलं जात आहे न्यूजमध्ये काही ठिकाणी, किंवा कोणी बोलतंय की बाबा आंदोलकाकडनं सामान्य माणसाला त्रास होतो, पण हे बघत असता असं मला वाटत नाहीये। इथं छोटेफार खेळ चालू आहेत, मित्रांची भेट झालेली आहे आमचे। आणि ही वाघीण दिसते इथं, वाघिणीचा खेळ पण होता या ठिकाणी, जी भाऊला आणलं होतं ती आहे वाघीण। आणि अशा प्रकारे मी इथं आल्यानंतर असं कळालं की जेवण खाणं पाणी विचारू नका, गावाकडनं एवढं आलेलं आहे ना। हे जे टेम्पो दिसत आहेत ना, प्रत्येक टेम्पोमध्ये कोणी भाकरी, ठेचा, चटणी, लोणचं, अशा प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शिदोरी आलेली आहे। कारण की जे 2 दिवस इश्यू झाला होता खाण्याचा, पाण्यापिण्यासाठीचा, तर अशा आपल्या बांधवांनी इथं पाठवून दिलं आहे ना। हे दररोज येत आहे, असं एका दिवसासाठी हे आलेलं नाही। आणि याच्यासाठी जे आपले इथं पोलीस बांधव आहेत म्हणा, बाहेरचे जे कोणी पण असतील लोक, आपले लोक एवढ्या तळमळीनं त्यांना पण खाऊ घालत आहेत, हे बघून खूपच छान वाटतंय। आणि अशा प्रकारे कधीच मी पण बघितली नव्हती मुंबई अशा प्रकारे ठप्प झालेली, ह्याच्या अगोदर असं कधी झालं नव्हतं। आणि पहिल्यांदा मराठ्यांनी मुंबई बंद केलेली आहे। आणि अशा प्रकारे आम्ही जो आहोत ते CST जो आपला महानगरपालिका बृहन्मुंबई, जी आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, या महानगरपालिकेवरती बाहेरच्या राज्यातील नेत्यांचा खूप डोळा असतो, जो आतापर्यंत शिवसेनेच्या हातातून गेला नाही। पण आता बघू काय होतं, ते कामावर डिपेंड आहे ते पण त्यांच्या। आणि सध्या महानगरपालिकेचा कालावधी संपला असल्या कारणानं बरखास्त आहे आणि याचा कारभार मुख्यमंत्र्याच्या हस्ते चालू आहे। मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आडवाडवीचे धंदे केलेले आहेत। ज्या प्रकारे पाणी बंद केलं, तो म्हणतोय आम्ही काय केलेले नाही, पण त्यांनीच असे फतवे काढले असतील। हे बघू शकताय, भाकरीचा टेम्पो आहे, भाकरी, बेसन, ठेचा, लोणचं, या प्रकारे आपल्या बांधवांनी इथं पाठवून दिलेलं आहे। आणि गर्दी तर खूपच आहे। आणि आपले पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथं थांबायचं आपल्याला, म्हणजे मैदानात थांबावं असं काही नाही। आपण या मुंबई बघू शकताय, फिरू शकताय, थोडंफार मैदानात जाऊन त्यांची चौकशी करू शकताय, लांबून जवळ जायचं नाही त्या ठिकाणी। आणि मुंबई फिरायची, पण मुंबई सोडायची नाही। आणि बऱ्याच लोकांकडनं असं म्हटलं जातं की याला बाहेरच्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे, पण असं काही नाही। मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, गोरगरिबांनी वर्गणी गोळा करून आपल्या गावातील लोकांना पाठवलेलं आहे। जे काही घरं असतील मराठ्यांचे, त्यांनी गावामध्ये वर्गणी गोळा केलेली आहे आणि त्या वर्गणीतून लोक या ठिकाणी पाठवले आहेत। ज्यांना यायला जमलं ते आलेले आहेत, ज्यांना नाही त्यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारे पाठवलेलं आहे। आणि गावाकडनं शिदोरीची पण ते व्यवस्था बघत आहेत। पाण्याच्या बाटल्या खूप येत आहेत पिण्यासाठी, जेवायची तर विचारू नका, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाश्ता म्हणा, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, अन्न असं एवढं वाटोळं होतंय ना, वाटोळं म्हणण्यापेक्षा म्हणजे एवढं येतंय
बिस्किट पुडे तर वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट पुडे आहेत. अशा आमच्या मित्रांनी किंवा आम्ही असे गोळा करून म्हणजे प्रत्येक जण येऊन हातात देऊन जाते नको म्हटलं तर, एवढं लोकांनी चांगली व्यवस्था केलेली आहे. तर याच्या मार्फत मी सांगू इच्छितो की थोडंसं लक्ष द्या, शासनानं पण लक्ष द्यायला हवंय. हे व्यवस्थित चालू आहे, याच्यामध्ये कोणी असा टवाळगिरीपणा करत नाहीये. पाटील जे सांगतायत ते सर्व ऐकत आहेत आणि जे ऐकत नाहीत ते आपल्या ह्याच्यातले नसतील म्हणा, पण जास्त असा काही टवाळगेपणा होत नाही. लोक बसलेले आहेत आपल्या शटरमध्ये, ज्या ठिकाणी सावली भेटत. आता खाली बघू शकताय तुम्ही, खूप ओलं होतं तरी लोकांनी जे भेटल त्या परिस्थितीमध्ये बसून आहेत. लोक खूप कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या या सरकारला देव सद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर याचा प्रश्न सोडावा, कारण पाटील याच्याशिवाय उपोषण सोडणार नाहीत. आणि आम्ही देवाला पण प्रार्थना करतो लवकरात लवकर त्यांनी पण उपोषण सोडावं. जो काही निर्णय लागेल तो लागेल, पण आम्हाला पाटील यांची जरांगे पाटील यांची खूप खूप गरज आहे. कारण की असा माणूस पुन्हा होणे नव्हे. कारण की माणसं येतील जातील, पण मराठ्याचं कल्याण बघणारा एकमेव माणूस आतापर्यंत छत्रपतीनंतर जरांगे पाटील हेच आहेत. आणि हे आमचं दैवत आहे. दैवताला काही झालं तर शासनाने याची जबाबदारी घ्यावी. जी पुढची गोष्ट होईल ते त्याच्यासाठी तयार राहावं, मी या व्हिडिओ मार्फत सांगू इच्छितो. आणि या व्हिडिओ मार्फत असे की लोकांना विनंती आहे की समोर जाऊ नका. सपोज तुम्ही आझाद मैदानात गेला तर त्या ठिकाणी नका जाऊ, कारण की जो मुंबईचं वातावरण आहे दमट वातावरण आहे. आणि समोर एकदम गेल्यानंतर एकतर त्यांच्या पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही, आणि माणसामध्ये चिडचिडपणा पण येतो. आणि थोडंसं त्यांना पण जरा निवांत राहू द्या ना, जरा बसू द्या ना, कारण की मीडियाचे लोक आहेत, दुसरे येणारे जाणारे लोक आहेत, तर त्यांना बघायचं असतं. तर आपण लांबूनच सपोर्ट करा, जास्त जवळ जाऊ नका. आणि जेवढ्या प्रमाणात येता येईल तेवढ्या प्रमाणात या ठिकाणी या सपोर्टसाठी इथं आल्यानंतर कुणालाच काही करायची गरज नाही. फक्त आपल्याला बसायचं आहे. जेवणाची, खायची, प्यायची, झोपायची सगळी सोय आपल्या मराठी बांधवांनी केलेली आहे. आणि काय अडचण असेल तर बांधव आपल्याला पाठवत आहेत. उलट आपण तर मुंबईला जेवण देतोय. ते 2-3 दिवस झाले मी बघतोय मुंबईतले लोक पण जेवून जात आहेत. तर अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे सगळ्यांनी सपोर्ट केला. अशाच प्रकारे सपोर्ट करा. हे बघू शकताय मैदानामध्ये एवढं पाणी झालं होतं आणि खूपच पाणी 2 दिवसापूर्वी झालेलं. आता कुठं सरकार त्या ह्याच्याकडे लक्ष देईल, कारण की मूर्ख सरकार कधी शान होईल हे मला माहिती नाही. ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, पण आमच्या माणसाचा जीव जो आहे खूप महत्वाचा आहे. व्हिडिओ मार्फत मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावं. पण या ठिकाणी पावला पावलाला बघू शकता खाण्याची, पाणी पिण्याची सोय खूप आहे. तर कसल्याच प्रकारचा आपल्याला त्रास नाहीये आणि दुसऱ्या लोकांना पण आपण कसल्याच प्रकारचा त्रास दिलेला नाही. लोक उगा आता असे मूर्ख लोक जे आहेत, निल्या राण्यासारखे आणि सध्यावरत्यासारखे असे लोक मूर्ख ओरडत असतात. ते काय बी टीम आहे भाजपाची आणि त्यांना तर पहिलं ह्या अशा गोष्टी द्यायच्या नाहीत आपल्यासारख्या लोकांना. मी तर म्हणतो गोरगरिबांना देऊन टाका लवकरात लवकर. जेवढं देईल तेवढं तुम्हाला कल्याण त्या गोष्टीचं होईल. आणि आम्ही अशा प्रकारे आझाद मैदानातून बाहेर आलोत. बाहेर आल्यानंतर ही परिस्थिती आहे. खूप लोक आलेले आहेत, गाड्या अशा साईडला लावलेल्या आहेत. पुढचा जो व्हिडिओ असेल मी तो उद्या टाकेल.